मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्विहेची मज दे, आणि का तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संतासी निर्विहेची मज दे, आणि का तुझे काही न मागो देवा. भजे हृदय कमांडन समस्त पापखंडन स्वभाव चित्तरंजन सदैव नंदन च गोच सोनाद अनुगत सागरम नमामि कृष्ण नागरम रागवृंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम वटस्य पत्राशं उपेक्षयामि कालगोविन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नारायण वासुदेव. नमो सद्गुरु तुकयाचा सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण गुरुते. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. दयामूर्ती दे आदरे पांडुरंगी. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी. तनुमानवी दिव्य रूपीत केली. नद्यागीते दिव्य लोकासी. नमो ज्ञान देवा नमो ज्ञान दाता. नमो ज्ञान सिंधू सदा पूर्ण माझा. मतिमंत ते ज्ञान दाता दिवा. नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरा. संपादितानो विधाय बुद्धिं विलोकितो येन समाधिराजं. वैराग्यमन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसादुरन्तं. नमामि योगं शिरसादुरन्तं. नमामि योगं शिरसादुरन्तं. श्री ज्ञानदेव श्री
मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. या संतासी निर्भी हेची मज देई, आणि तुझे काही न मागू देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संतासी निर्भी हेची मज देई, आणि तुझे काही न मागू देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या जागराच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैराग्य रागरसिक सकलकंठ भूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा हा अभंग अथेतील मागणीपर प्रकरणातील 3 चरणाचा जगप्रसिद्ध असा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागत असताना महाराज म्हणतात, या संतासी निर्भीक हेची मज दे, आणि तुझे काही न मागू देवा. आणि पुन्हा एकदा देवाला पुन्हा सांगतात की तुका म्हणे आता उदार होई, मज ठेवी पायी संतांची या. म्हणजे या हे सर्वनाम द्रुप्ती नावाचा दोष पत्कारून 2 वेळेला महाराजांचं मागणं आहे, या संताची निर्वी हेची मज दे, आणि तुझे काही न मागू देवा. अशा पद्धतीचं मागणं मागत असताना जगद्गुरु तुकोबराच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तन करता घेतलेला हा जगप्रसिद्ध अभंग आहे. विठ्ठल. अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. थोडं विको याचं कमी करा आणि थोडासा आवाज द्या. अभंगाचा शब्दाच्या भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. मला वाटतं गेली 15 आणि 16 वर्ष भारतीय संस्कृतीमध्ये 12 वर्षाची एक तप आपण मानतो की हो की नाही. तपाचे सामर्थ्य तपिण्याला आमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, किंवा तपेविन दैवत दितल्याविने प्राप्त भुजेविने हे तर कोण सांगे. स्वरूपाच्या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करण जे विराते याची तप असा तपस्वी 16. आणि त्रिवेणी संगम कथा, त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीची उत्तम चरणरज वंदिता असं म्हणावं, असा त्रिवेणी संगम या 16ला प्राप्त झालेला. तुम्ही म्हणाल कोणता. एकतर तुका झालासे कळस, त्या जगद्गुरु तुकोबरायाच्या निजधाम गमनाचा म्हणजे बीजेचा उत्सव याच काळात आहे. दुसरं जनार्दन एकनाथ खांबदेला भागवत असे दक्षिण काशी पैठण निवासी नाथबाबा यांचा असणारा षष्टीचा हा परम पावन काळ आहे. आणि याच पर्व काळामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबरायाची बीज आणि नाथांच्या षष्टीचा उत्सव या दोन्ही महापुरुष एक निजधामाला गेले, एक जलरूप झाले. तसा आपला पंचमहाभूताचा देह पार्थिव देह पंचतत्वामध्ये विलीन करून भगवत स्वरूप सद्गुरू वेदांत केसरी गणपत बाबा जवळेकर त्यांनी हा पवित्र काळ साधलेला आहे. म्हणजे बाबांचं पुण्यस्मरण असा त्रिवेणी संगमावरती चालू असलेला हा एक तप पूर्ण करून द्वितीय तपपूर्ती 16कडे वाटचाल करणारा हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आहे. या उत्सवामधील मागच्याही वर्षी एक सेवा आपले सर्वांना पितृस्थानी असणारे जवळेकर काका अर्थात आपले अनंत काका जवळेकर आणि माझे गुरुबंधू डॉक्टर बाबांकडे जे अध्ययन करतात आपणा सर्वांना सुपरिचित आमचे अजिंक्य महाराज जवळेकर या पिता पुत्राच्या म्हणजे पित्याच्या त्यांच्या काकांच्या आज्ञेतून महाराजांच्या प्रेमाच्या विनंतीच्या माध्यमातून मागच्याही वर्षी याही वर्षी एक सेवा करण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. सात्संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. वक्त्याचे ओठ बोलतात आणि वादकाचे बोट बोलतात आणि ती त्या ताकदीने बोलली. लावणी मृदंग श्रुतिटाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने. मग नादब्रह्म आणि शब्दब्रह्म याचा मिलाप झाला की कीर्तन भक्तीचा आनंद आपल्याला भोगता येतो. मग नामदेव महाराज म्हणतात ना, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. तुकोबराय म्हणतात कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप ब्रह्मीभूत काय आहो तसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा ही कीर्तन भक्ती आहे. आणि ती खरी भक्ती होण्याकरता प्रवचन म्हटलं की वक्ता एकटं बोलू शकतो, पण कीर्तन म्हटलं की सात संगती अत्यंत महत्त्वाची असते. ज्यांनी 10 वाजवल्याच्या नंतर आ व्हावं असं अत्यंत गोड आमच्या बळीराम भाऊ तर ते वादक आहेत चांगले आणि ते सारखे माझ्याकडे बघून खुडतात वा वा गोड 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 म्हणजे ते प्रसन्न आहे. अत्यंत गोड मृदंगाची साथ करणारे हरिभक्त पारायण ओमकार महाराज वाघुंडे बरोबर ना, म्हणजे आपल्या गुरुजींचेच घरातले ते आहेत आणि अत्यंत गोड मृदंगाची साथ करतात. नंतर जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. आणि त्यामध्ये जमुना किनारे मेरा गाव अशी आता पूर्ण म्हणत नाही मी अशा पद्धतीची ठुमरी आहे.
त्या ठुमरी रागामध्ये मला वाटतं साधारण पहाडी रागामध्ये आळवून आपल्याला मंत्रमुग्ध करणारे गोड चाल ज्यांनी आरंभ गायला, ज्यांनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे ने छंदे विठ्ठल नाचू लागला, अशी गोड सुरेल चाल गाणारे पुढे ज्यांनी चाल गायली ते हरिभक्तपरायण कार्तिक महाराज वागुंडे आणि त्यांना साथ करणारे आपण सर्व आळंदी महाराष्ट्र ज्यांना गुरुजी म्हणून ओळखतो आमचे परमप्रेमास्पद वागुंडे गुरुजी, त्यांनी गोड साथ तितक्या ताकदीची मागे केलेली आहे. आणि तुमच्या शेजारी असणारे हरिभक्तपरायण महेश महाराज, इकडे ज्यांची गोड कथा आपण ज्यांच्या कंठातून ऐकताय, माझे मित्र हरिभक्तपरायण कपिल महाराज, त्यांचे रहिवासी इथे त्यांची गोड असणारी भागवत कथा आहे. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता, या शरण खचित टेरे जन्ममरण त्रिताप जाती चिरिय शांती नाते वदती कृष्णपदी ठेवू माता आरती करू तुझं भगवंता, ते नियम वाङ्मयीन वृत्ती प्रत्यक्ष वर्तते हरे, सेवनात श्रवणात पठणात दर्शनात पापनासिने, असं ज्या पुरापी नवमी ती पुराणम पुरा परंपरा भक्ती ती पुराणम भक्तानाम पुराणम भागवत पुराणम असं म्हटलेलं आहे. असं तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारणे, नुसतं पुराण नाही महापुराण आहे. त्या पुराणाची कथा ते कपिल भगवंताने आपल्या आईला सांगितली, हे आपल्याला सांगतात त्यांनाही अंतःकरणापासून धन्यवाद. आणि ज्यांची प्रत्येक वर्षी इथे सेवा असते आणि शेजार धर्म कसा असावा ह्या दोन्ही महापुरुषाकडनं शिकावं. म्हणजे आपले काका अनंत काका जवळेकर आणि माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण गुरुवर्य रामदास बाबा सरकटे हे जवळ आहेत, पण जवळ असताना जवळिकेची सरोवरे आणि कालावधी परस्परे, नाही तर जवळिकेची सरोवरे काय वेदना देतात हे हा घे माझा अनुभव परंतु हे जवळची असणारे इतकं प्रेम आहे. म्हणजे कार्तिकीला बऱ्याच वेळेला मी पाहतो अजिंक्य महाराजांची सेवा तिकडे असते आणि बाबांची सेवा इकडे असते. बरं सामाजिकशी पण इतकं आहे का मग कार्तिकीला वेळ तुम्ही मग 5 ते 7 करा, आम्ही 7 ते पुढचं 7 ते 9 करतो, इतकं प्रेम असणार आहे. आणि तिकडल्या कार्यक्रमाला सर्व काकासहित अजिंक्य महाराज इकडे उपस्थित असतात आणि आपल्या गुरुकुलातल्या सगळ्या विद्यार्थ्याला घेऊन बाबा इकडे उपस्थित असतात. हे अत्यंत प्रेमाचं आतुर स्नेहाचं नातं भगवान माऊलींना मी तर प्रार्थना करतो असंच प्रेम आपल्याला टिकून राहावं आणि उत्तर ते प्रदंगित व्हावं. सगळ्या गुरुकुलातल्या विद्यार्थ्यासहित आज ती या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. विशेषत्वाने वक्तात वक्ता नव्हे श्रोते नव्हे, आहू चंद्रकांत द्रवताकीर होय परिती हातवटी चंद्रिकी आहे, वक्तात वक्ता नव्हे श्रोते नव्हे. तुम्ही संत माझी आकडा त्याचीच आकाराला बहुडा, तरी तुम्हा मान एवढा होईल मी. वक्ता श्रोत्याशिवाय नाही बोलू शकत. काही अज्ञानातले अज्ञानी असतात, काही अज्ञानातले ज्ञानी असतात, काही ज्ञानातले अज्ञानी असतात, काही ज्ञानातले ज्ञानी असतात आणि उपजताची ज्ञानी केवळ माऊलीच आहे. पण ते माऊली या श्रोत्याबद्दल म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित अशी भक्ती, म्हणून मोल जरी गंगावती तरी स्वीकाराला की. त्यामुळे कोणीतरी आपले नेहमीचे परिचित जे आपल्याला निरूपणा करता कीर्तना भक्तीवर ज्यांचं प्रेम आहे असे कोणीतरी असावे. म्हणजे इथे तर असतातच, पण वेळेला कोणी नसलं तर कोणाकडे बघून कीर्तन करावं. म्हणून मी सकाळी पाठाला आल्याच्या नंतर माझ्यावर प्रेम करणारे पितृस्थानी असणारे गुरुवारी आमचे काका, गुरुवारी नाना आणि गुरुवारी भाऊ या तिघालाही विनंती केली. आणि हे 2 मूर्ती तर 6 वाजताची ते बरोबर हजर झाले आहे ना. नंतर भाऊही अगदी वेळेत आले. आणि आपल्या या फडावरती मला प्रेम करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहे, माझ्या माता भगिनी आहेत, आपण काही विद्यार्थी आहात आणि परिसरातली मंडळी आहेत. पण सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही कारण मला तो परिचय नाही, पण आपला सर्वांना, कारण 4 नावं घेतली म्हणजे ती महत्त्वाची आहे, बाकी गौण आहे असा त्याचा बिलकुल अर्थ नसतो. हे समर्थाची पंगत आहे, गणपत बाबा जवळेकर यांची पंगत आहे, माऊलीचा दरबार आहे, इंद्राणीचं पवित्र स्थान आहे. आणि इथे कसं आहे, समर्थाचे पंक्ती भोजने तैल्या वरिल्या एकची पक्वांनी तेवी श्रवणे आर्थे पठणे मोक्षुची लाभे. काय गरिबाची पंगत म्हटली ना मायबा, तर खालच्या मजल्यातल्याला काय असतं, पिठलं भाकरी, मजल्यातला असेल डाळ चपाती आणि वरच्या मजल्यात असेल तर श्रीखंडपुरी असते. म्हणजे गरिबाची पंगत असते. पण समर्थाची असेल तर सर्वांना तळील्या आणि वरिल्या एकच पक्वाने तळीव पक्वाने आहे ना, असा प्रकार तो असतो. माऊलीचा हा दरबार आहे. त्यामुळे माझ्या माता भगिनी असेल, आपण सर्व ज्येष्ठ नागरिक असाल, हे छोटी छोटी बालगोपळे असाल, गान कुकळ मंडळी, विनेकरी, चोपदार, समोरशिवाले, माझे मित्र आमचे आकाश महाराज, त्यांच्या शेजारी असणारे तेही महाराज, आता काल शिवचरण महाराज, आधी करून सगळ्यांनाच अंतःकरणापासून त्रिवार धन्यवाद देऊन आपण चित्त सेवेला आरंभ करूया. विठ्ठल मागण्यात एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा, या संतास निर्विहेची मज दे, अनेक तुझे काही न मागू देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संतास निर्विहेची मज दे, अनेक तुझे काही न मागू देवा. असा हा अभंग आहे, सर्वांच्या पाठातला आहे. वारकरी संप्रदायामध्ये असे काही अभंग आहे की जे कोणीच पाठ न करता पाठ झालेले, त्यातला हा अभंग आहे. म्हणजे रूप पाहतलोचेने आपण कोणीही मालिका घेऊन पाठ केलेला नाही, रावा आता हे चिदान कोणीही मालिका घेऊन पाठ केलेला नाही, अकल्प आयुष्य व्हावे तया काळा कोणीही पाठ केलेला नाही.
ह्याची व्हावी माझी आज कोणी पाठ केलेलं नाही. आणि वारकरी कितीही घाईत असले तर एखाद्या वेळेला ते श्री अनंत मधुसूदना थांबवतील, अकल्प आयुष्य हेही थांबवतील, ह्याची व्हावी माझी आज तेही थांबवतील, पण मागणं मागितल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणजे या अभंगाशिवाय आपला सकाळची काकड आरती, रात्रीचा जागर आणि मधला गाथ्यावरील भजन आलं, हरिपाठ आला, कीर्तन आलं, याची सांगता या अभंगाशिवाय होत नाही. विठ्ठल असा अत्यंत महत्वपूर्ण असणारा अभंग आणि जागराची सेवा आहे. खरं तर आजची सेवा अजिंक्य महाराजची आहे आणि माझी सेवा मागे होऊन गेलेली आहे. पण त्यांना मी विनंती केली, त्यांना विनंती करण्यापेक्षा ते म्हणले पहिले काका नंतर आपण. म्हटलं मग काकाला बोलतो. आणि काकाला बोलल्याच्या नंतर काका म्हणायला लागले तुमच्यासाठी काही पण, केव्हा पण, कधी पण, कुठे पण. म्हटलं मग काकाची आज्ञा भेटली. ते झाले भोजनी महाराज, मी आहे आज अजिंक्य महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि मग जागराची सेवा असल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाचे अलिखित दंड काही नियम आहे की पहिल्या दिवशी नामपर किंवा देवाचा सगुण विग्रहाचं चिंतन करणारे अभंग आपण घेतो. मधल्या काळामध्ये उपदेशपर, अद्वैतपर, स्थितीपर, संतपर अनेक प्रकरणं हाताळली जातात. आणि काल्याचा आदला दिवस आला की त्याच्याकडे आपल्याला जागराची सेवा म्हणतो. कारण आपण सेवा केलेली असल्याच्या नंतर मागण्याचा एक प्रकारचा आपल्याला अधिकार प्राप्त झालेला असतो. फक्त काय मागावं हे दुर्दैवाने आपल्याला कळत नाही. ज्याच्यात आपली भिवंडी आहे तेच आपण मागतो आणि ज्याच्यात आपलं कल्याण आहे ते आपण मागत नाही. बऱ्याच वेळा असं होतं. म्हणून काय मागावं हे मार्गदर्शन तुम्हा आम्हाला होण्याकरता आजच्या अभंगामध्ये मागणं मागतात. विठ्ठल तत्पूर्वी जगद्गुरु तुकोबरायाच्या निजधाम गमनाचा, वैकुंठ गमनाचा हा पवित्र काळ म्हटला आपण. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाद वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठासी रंग बोलावे, अंतकाळी विठो आमाशी पावला, कुडी सैत झाला मुक्त तुका, कुडी सैत झाला मुक्त तुका. वाद वेळ झाला वैकुंठासी रंग बोलावे. म्हणजे तुकोबरायाचा निजधाम गमनाचा हा अभंग आहे. त्याच पद्धतीने नाथबाबा सुद्धा जलरूप झाले तो हा काळ आहे आणि बाबांचा पुण्यस्मरणाचा काळ आहे. काय आहे पुण्यस्मरण कोणाचं होतं माहितीये का? एक 3 महत्वाचे कारण सांगतो. एक तर ज्यांनी तिळातिळाने जीवनात मध्ये पुण्याचा संचय केलेला असतो त्यांचं पुण्यस्मरण होतं. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आठवडे समागम घडे संताचा. नाटाच्या अभंगात तिळातिळाने जीवनामध्ये ज्यांनी पुण्याचा संचय केला त्यांची पुण्यतिथी होती पहिलं कारण. दुसरं पुण्यवंत व्हावे हे सजनाची नावे, माझी वाचा तुझी तुका म्हणे पावे जाती संताची आचते, नेगे माझी वाचा तुटी महालाभ भोगासाठी, महालाभ भोगासाठी, महालाभ भोगासाठी. आता बाबांच्या कृपेने आमचं सूत्र जमलंय. पुण्य कोणाचं काय पुण्यवंती पुण्यतिथी कोणाची होते? ज्यांनी पुण्याचा संचय केला त्यांची पुण्यतिथी होती नव्हे. ज्यांचं नामस्मरण केलं असता आपल्याला पुण्याची प्राप्ती होते त्यांची पुण्यतिथी होते. गुरुदेव गणपत महाराज जवळेकर बाबांनी वेदांताचे पाठ सांगून कीर्तन प्रवचन करून समाजाला जागृत केलं आणि ऐसे जागवी तो जनासरशी मनासहित त्यांनी जीवनामध्ये पुण्याचा संचय केला म्हणून त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांची पुण्यतिथी केल्याच्या नंतर आपल्याला पुण्याचा लाभ होतो, सुखाचा लाभ होतो, पापाची निवृत्ती होते म्हणून त्यांची पुण्यतिथी आहे. आणि तिसरं कारण म्हणजे काय? ज्या तिथीला असे महात्मे ध्येय ठेवतात त्या तिथीला ते पुण्यवान बनवतात म्हणून त्यांची पुण्यतिथी. आजच्या तिथीला जसं बीज तिथीला तुकोबरायांनी पुण्यवान बनवलं, षष्ठी तिथीला नाथेने पुण्यवान बनवलं, कार्तिक मध्ये त्रयोदशीला ज्ञानोबरांनी पुण्यवान बनवलं.
गुरु स्वानंद सुखनाशी सद्गुरु जोग महाराजचा नुकताच आपण मागे सोहळा केला. त्या तिथीला त्यांनी पुण्यवान बनवलं. तसं आजच्या तिथीला गणपत महाराज जवळेकर बाबांनी पुण्यवान बनवलं म्हणून त्यांची पुण्यतिथी आहे. विठ्ठल भगवंताची जयंती होते, संतांची पुण्यतिथी होते आणि तुमचं आमचं श्राद्ध होतं. भगवंताची जयंती का? त्याचं परीक्षा प्रारब्ध आहे म्हणून. तुमचं आमचं वर्षी श्राद्ध का? आपलं अनिच्छा प्रारब्ध आहे म्हणून. आणि संतांची पुण्यतिथी का? तर त्यांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे म्हणून. असे स्वइच्छेने येतात, कार्य घेऊन येतात. कार्य झालं की उभ्या पावली जगाचा निरोप घेतात. असे काही पुण्यवान महात्मे असतात, त्यांची पुण्यतिथी विठ्ठल. आणि त्या पुण्यतिथीला मागे 15 वर्ष पूर्ण झाले आणि हे 16वं पुण्यस्मरण आहे. आणि त्या पुण्यस्मरणात ही जागराची सेवा आहे. मग जागराची सेवा म्हटल्याच्या नंतर मागणं मागितलं पाहिजे, पण काही मागताच कामा नाही. ज्याच्यात आपलं आत्यंतिक श्रेय आहे, आपलं हित आहे, आपलं कल्याण आहे, ते मागावं. मग काय मागावं? या संताच निरवी येती मजते, या संताच निरवी मजते, या संताच निरवी येती मजते, या संताच निरवी येती मजते, या संताच मागणं मागावं. काय मागावं? ज्याच्यात आपलं कल्याण आहे ते मागावं. पण अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र असणाऱ्या जीवाला कळत नाही म्हणून मार्ग दावणी गेली. आधी दयानिधी संत ते उजळावाय आलं वाटा खरा खोटा निवाडा. मार्गदर्शन करण्याकरता म्हणून जर जगद्गुरु तुकोबराय आला असेल तर वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्याला जीवनामध्ये प्राप्त झाल्याच्या नंतर काय मागावं आपल्याला कळावं ना. आणि मग ते कळावं म्हणून तुकोबराय आपलं एका मुमुक्षीचं प्रतिनिधित्व करतात, मुमुक्षीचं वकिली पत्र घेतात आणि वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा सो उभे राहतात आणि देवाला म्हणतात. काय म्हणतात? या संताची निरवी हेची मज देई, या संताची निरवी हेची मज देई देई देई. आणि का तुझे काय न मागू देवा, आणि का तुझे काय न मागू देवा. या संताची निरवी हेची मज देई देई देई, या संताची निरवी हेची मज देई हेची मज देई हेची मज देई. आहे म्हणून मला राहावे ना. तर बऱ्याच वेळेला आपल्या साथीला अशीच साथ असते. आज भाग्य आहे आपलं. या संताची निर्वी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागू देवा. आता या हे सर्वनाम आहे. सर्वनामामध्ये दर्शक वाचक, अनिश्चित वाचक, आत्मवाचक, प्रश्नार्थ वाचक असे काही प्रकार आहेत. त्याहीमध्ये दूरदर्शक वाचक, समीपदर्शक वाचक, परोक्ष वाचक असे काही प्रकार आहेत. मग या म्हणताना हे सर्वनाम आहे. या संताशी म्हणजे नेमक्या कोणत्या संताशी याचा तर विचार आपण करणार आहोत, पण जनताशी नाही, अगदी भगवंताशी नाही.
संतासीच का आणि संत म्हणजे काय हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. नाम रूपात्मक जगदंतपाती पदार्थामध्ये अस्थिभाती प्रियतू रूपाने कणाकणात क्षणाक्षणात मनामनात व्याप्त असणारं जे चैतन्य आहे, आत्मचैतन्य आहे, ब्रह्मचैतन्य आहे, त्याला आत्मत्वाने जे स्वीकारतात त्यांना संत असं म्हणतात. ही माऊलीने केलेली व्याख्या आहे. किंवा आत्मज्ञानी चोखडी संत जे माझी रूपडी तेथे दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. माऊली म्हणतात ज्यांच्याकडे चोखट आत्मज्ञान आहे, पवित्र आत्मज्ञान आहे, तुकोबराने म्हणावं निरे कोणापाशी होय एक रज द्यारे मज दुर्बळासी. असं चोखट आत्मज्ञान ज्यांच्याकडे त्यांना म्हणतात संत. किंवा तुका म्हणे संत सोशी जगाचे आघात. संत काय आहे? ज्यांचं चिंतन केलं असता हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता दिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. माऊली पुढे म्हणतात मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता दिपी दिशे पाहता आपुलीच वस्तू. आपलं हरवलेलं आत्मस्वरूप ज्यांच्या चिंतनाने आपल्याला प्राप्त होतं त्यांना संत असं म्हणतात. ते साधवा शांत रागा काम क्रोध विवर्जित ब्रुवंत्यन महाराज तत्संसार निवर्तकम. हे संताचंच लक्षण आहे. ते साधवा साधनोती परम कार्यमिती साधवा. ते साधवा शांत रागा. शांत ह्या शांती नावाच्या गुणाने संपन्न आहे. शांत रागा काम क्रोध विवर्जित. कारण हे ज्ञान निधीचे भुजंग विषयदरीचे वाद भजन मार्गीचे मांग मार्ग जे म्हणून काम क्रोध विवर्जित ब्रुवंत्यन महाराज. जे बोलले असता ऐकणाऱ्या मुमुक्षूचं तर संसार निवर्तका संसार बंधनातून तो मुक्त होतो त्यांना संत असं म्हणतात. विठ्ठल सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढावे असे अनेक अनेक ठिकाणी संतांचे भिन्न भिन्न लक्षण केले आहेत. आणि मग या संतांशी म्हणताना संताचं काही लक्षण आहे थोडक्यात आपण पाहिलं. बरं मग या संतांशी म्हणताना या नाम नेमक्या कोणत्या संतासीच का? नाही. तर त्याचं कारण असं आहे की सत्संग हा फार महत्वाचा आहे. बरं जीवनामध्ये काही गोष्टीत मनुष्य परतंत्र आहे, काही गोष्टीत म्हणजे बहुतांश गोष्टीत परतंत्र आहे, पण संगतीत मात्र तो स्वतंत्र आहे. अगदी साधा व्यवहार पहा. आपली बहीण कोण असावी, आपला भाऊ कोण असावा हे आपण ठरवू शकतो का? या बाबतीत परतंत्र आहे, परतंत्र आहे. आपला दादा कोण असावा हे ठरवू शकलो असतो, आपली ताई कोण असावी हे जर आपण ठरवू शकलो असतो तर त्या बिभीषणाने शूर्पणखासारखी ताई आणि रावण कुंभकर्णासारखी दादा भ्राता यांचा स्वीकार केला असता का? करावा लागला. परतंत्र आहोत. आपली आई कोण असावी, जन्मदात्री कोण असावी नाही ठरवू शकत. जर ठरवण्यात आपण स्वतंत्र असतो तर मला वाटतं त्या भरताने काही सारख्या मात्याचा स्वीकार स्वप्नातही केला नसता. म्हणजे आपली आई कोण असावी, माता कोण असावी नाही ठरवू शकत. आपला पिता कोण असावा कोण ठरवू शकतो? या बाबतीत जर स्वतंत्र असतो तर त्या भक्त प्रल्हादाने हिरण्यकशिपू सारख्या पिताचा स्वीकार केला असता का? करावा लागला. या बाबतीत आपण परतंत्र आहोत. पण मायबाप आपल्याला संगती कोणाची असावी हे आपण ठरवू शकतो. परमात्म्याने तेवढं स्वतंत्र आपल्याला दिलंय. जसं ड्रायव्हर मालक, गाडी मालकच असतो, पण ते ब्रेक, ते एक्सलेटर, हे क्लच हे कुठे वापरायचं एवढं स्वातंत्र्य ड्रायव्हरकडे असतं. मग त्यांनी धडकायची का वाचवायची हे त्याच्या हातात असतं. तसं या जीवनामध्ये मृत्यूचा दोर परमात्म्याच्या जरी हातात असला तर मधल्या काळात त्याचा वापर कसा करायचा, कोणाच्या सहवासात हा घालवायचा एवढं स्वातंत्र्य परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून मला वाटतं इतर काही करण्यापेक्षा आपण संगती चांगल्याची केली पाहिजे. मला वाटतं उपनिषद म्हणते सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्तम. इथपर्यंत जीवनमुक्त देहात असताना जीवनमुक्ती आणि देह पातानंतर विदेह कैवल्यापर्यंत घेऊन जाणारा एकमेव आपल्या जीवनात कोण असेल तर तो सत्संग आहे. विठ्ठल. काय या संघाचं महत्व आहे? इतिहास साक्षी याला करत ते प्रमाण म्हणा फार झालं तर
काही त्या साक्षी आहे. कल्पना करा, भावार्थ रामायणामध्ये आपण एक मिनिट करताच नाथबाबाने खूप हे प्रकरण आपल्यासमोर गोड पद्धतीने भावार्थ रामायणामध्ये ठेवलेले आहे, रेखाटलेला आहे. प्रसंग असा आहे की ब्रह्मर्षी आहेत ते वशिष्ठ आहे आणि राजर्षी आहे ते विश्वामित्र आहे. राजर्षी विश्वामित्र ब्रह्मर्षी वशिष्ठांकडे गेले आणि राजर्षी विश्वामित्र ब्रह्मर्षी वशिष्ठाकडे गेल्याच्या नंतर घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवे. म्हणून महर्षी वशिष्ठाने त्यांची सगळी सुविधा केली. विश्वामित्रालाही आनंद झाला आणि मग जाण्याच्या वेळेला निरोप देणार आता. तर अशा वेळेला वशिष्ठ विश्वामित्राला आणि विश्वामित्र वशिष्ठाला काहीतरी देऊ करतात, एक कृतज्ञता अंतकरणात एक प्रकट करण्याकरता. आणि आपल्याला माहिती आहे त्रिविधम नरकसेदम द्वारनाश नमात्मना काम क्रोध तथा लोभ तस्माद येत त्रयम तेजत. माऊली ज्ञानोबराय म्हणतात तिने जो जागती तो उनेकेयाची प्राप्ती माझे कानही नाही ऐकते ते वही म्हणे. असे काम क्रोध लोभ या तीन विकारावर विजय मिळवण्याकरता 20-20 हजार वर्ष लोहाचे चेने खाऊन तपश्चर्या केलेली आहे महर्षी विश्वामित्राने, राजर्षी विश्वामित्राने. त्यांच्याकडे तपश्चर्याचं 60,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य आहे. त्यांनी त्याच्यातलं 20,000 वर्षाचं, मला वाटतं 20,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य कोणाला देऊ केलं? वशिष्ठांना. वशिष्ठाने ते स्वीकारलं. आता वशिष्ठाला विचार केला, यांनी जर 20,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य आपल्याला दिलं तर आपण काहीतरी दिलं पाहिजे, पण आपल्याकडे ते एवढं पुण्य नाही. पण वशिष्ठ महामुनीच्या जीवनामध्ये एक क्षण संताचा संघ घडला होता आणि मग एक क्षण, मग त्यातलं पूर्ण तर देता येणार नाही. यांच्याकडे 60,000 वर्षाचं होतं, त्यातलं 20 दिलं, 40 आपल्याकडे ठेवलं. पण यांनी तसं नाही केलं, निम्म दिलं, निम्मच ठेवलं. म्हणजे एक क्षण संताचं संगतीचं पुण्य होतं, त्यातलं अर्धा क्षणाचं त्यांना दिलं आणि अर्धा क्षण आपल्याकडे ठेवलं. खरं देणं जास्त कोणाचं याच्यात? वशिष्ठांचं आहे. पण त्या 20,000 आणि एक क्षण याची तुलना केली तर कुठे मेळ खाई ना. मग ते म्हणायला लागले, तुम्हा बाहेर गेलो कला, तुम्हा संताला व्यवहार नसतो म्हणतो तो हाच आहे. हा काय व्यवहार झाला का? अरे आम्ही दिलं किती, तुम्ही देता काय? पण वशिष्ठ महामुनी म्हणायला लागले, असं करू नका. मग आम्ही दिलं काय आणि तुम्ही दिलं काय हा विचार करण्यापेक्षा याचा परिणाम काय हा विचार करा ना. अरे अर्धाक्षण घडता संताची संगती तिने होई तुटी महत पापा. ते विश्वामित्राला मान्य नाही झालं. नाही म्हणले निवाडा झाला पाहिजे. चला म्हणले पुण्याकडे जायचं. आता सृष्टीची 3 कॅबिनेट मंत्री, त्यांच्याकडे निवाडा करण्याकरता जो ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हटलं आता ब्रह्मदेवाकडे जाऊ. ठीक आहे म्हटले जाऊ. ब्रह्मदेव चतुरानन आहे, 4 मस्तिष्क आहे त्यांना. त्यांनी म्हणायला लागले, मी 4 डोके लावून विचार केला तरी तुमच्या 2 डोक्यात ते मान्य होईल असं नाही. मग 3 साक्षीदार घेऊन या म्हणजे मी निर्णय देतो. म्हणजे 3 कोण? 1 समुद्र, 2 सूर्यनारायण, 3 शेष नारायण. ठीक आहे घेऊन ये. हे अगोदर धावले, ज्याचा वशिला त्याचं टिंबटिंब काशीला असं म्हणतात ना. म्हणून ते वशिष्ठ विश्वामित्र अगोदर धावले आणि अति घाई त्यांनी केली. पहिले गेले सूर्यनारायणाकडे. चला हो, पूर्व दिशेच्या रावळी उदयाची सूर्य दिवाळी एरी दिशा ती काळी काळीमा नाही. सूर्य आदिष्टिली प्राची जगार आणि उदय प्रकाशाची तैशी वाचा श्रोत्या ज्ञानाची दिवाळी करी. रवीच्या नावे निशिरा नाश उदय होताची प्रकाश आता काहीचा दोष तो जगदीश कैवारी. असं तुमच्याबद्दल ज्ञानोबराय तुकोबराय बोलतात. अहो सूर्यनारायण चला कुठे साक्षीला. ते म्हणायला लागले, माझं वर्णन याच्यामुळेच करतात, मी रजा घेत नाही, बाकी सगळे रजा टाकतात. बरं मला पर्यायी व्यवस्था नाही. म्हणजे महाराजाचा पर्याय महाराज चालतो, गायकाचे पर्याय गायक चालतो, वादकाचे पर्याय वादक चालतो, कीर्तनकाराचे पर्याय कीर्तनकार चालतो. पर्यायी व्यवस्था काहीतरी करा, जगाच्या प्रकाशनाची करा. आम्ही गेलो म्हणजे सगळं जगात अंधारात. नाही म्हणले असं कसं शक्य आहे? म्हणजे मग आमचं येणं शक्य नाही. म्हणजे मग ठीक आहे. म्हणजे 1 नाही आले तर 2 आहेत अजून. ते धावलेत कोणाकडे? पहिले आता सूर्यनारायण नाही, मग ते शेष नारायणाकडे गेले. अहो आपण तरी चला साक्षीदार म्हणून. शेष नारायण म्हणले, आमच्या मस्तिष्कावर धरा आहे, पृथ्वी आहे आणि या धरेला धारण करणारा आणि असं काहीतरी पर्याय व्यवस्था करा. धरेला कोणीतरी धरा, ही पर्याय व्यवस्था करा, मग आम्ही येतो. नाही म्हटले हे कसं शक्य आहे? म्हटले मग आमचं येणं शक्य नाही. चला म्हटले आता समुद्राकडे जाऊ. समुद्राकडे गेल्याच्या नंतर समुद्र महाराजांना म्हटले आपण तरी चला. समुद्र म्हणायला लागला, माझ्या पोटामध्ये उदरामध्ये सगळे जलचर राहतात, एवढं जल ठेवण्याची काहीतरी व्यवस्था करा. त्या जलचर ते कोणी त्यांना काही जीवितहानी होता का म्हणे, याची पर्याय व्यवस्था करा, आम्ही येतो. म्हटले ते कसं शक्य आहे? म्हणले मग आमचं कसं शक्य आहे? म्हणजे 3 साक्षीदार पाहिजे. 3पैकी कोणाला आणता आलं? बोला. कोणालाच आणता आलं नाही. कोणाला? विश्वामित्राला. मग आता राहिले कोण? वशिष्ठ महामुनी. तुम्ही बघा, वशिष्ठ महामुनी गेले सूर्यनारायणाकडे. म्हटले आताच विश्वामित्र येऊन गेले, त्यांना सांगितलं पर्याय व्यवस्था तुम्ही करू शकता. अहो म्हटले तुम्ही चिंताच करू नका, पर्याय व्यवस्था पाहिजे ना.
माऊली म्हणतात एकाची शाठी तपिनलेली एकाने सृष्टीवरी सृष्टी केली. शाठी शब्दाचा अर्थ अंगावर घेण्याचं उपरणं, रुमाल आहे ना. तो असा आकाशात फेकला आणि सांगितलं आता सूर्यनारायणाचं काम तू कर, आम्ही जाऊन येतो. त्या वशिष्ठाच्या शाटीने त्या उपरण्याने सगळ्या जगाचं प्रकाशन केलं. काय सामर्थ्य आहे. सूर्यनारायण निघाले. आता शेषनारायण तुम्ही चला म्हटले. आताच विश्वामित्र येऊन गेले. पर्याय पाहिजे. धरेला धरा मग आग्रह करा. म्हटले धरेला धरण्याची व्यवस्था आहे. दंड होता त्यांच्या हातामध्ये. त्या दंडाला सांगितले धरेला घेऊन बस, आम्ही जाऊन येतो. शेषनारायण आले. म्हणजे वशिष्ठाच्या हातात का दंडावरती हे पृथ्वीचा भार थांबला. आता राहिलेत कोण? समुद्र महाराज. त्यांच्याकडे गेले. समुद्र महाराज म्हटले जलचरासहित या जलाची व्यवस्था करा, मग आम्ही येतो. नाही चिंता नका करू. हातात कमंडलू होता. ते कमंडलू पुढे केला. जलचरासहित समुद्रातलं अख्खं जल त्या कमंडलामध्ये सामील झालं आणि समुद्र महाराजही निघाले. मग तिघाला घेऊन येणारे वशिष्ठ पाहिले. विश्वामित्र म्हणायला लागले आता ब्रह्मदेवाकडे सत्यलोकात जाऊन निर्णय कशाला करा, निर्णय इथेच करा. अरे तिकडे जाऊन करायचं काय, कारण निर्णय इथेच झाला. माझ्याकडे 40,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य शिल्लक आहे, तरी मला एकालाही आणता आलं नाही. आणि तुम्ही अर्धाक्षण संत संगतीचं पुण्य मला दिलं, त्याच्यातला अर्धाक्षण तुमच्याकडे आहे. आणि त्याचबरोबरती तुम्ही तिघाला घेऊन आला म्हणजे इथेच निर्णय झाला. विठ्ठल इथं आता तिकडे जाण्याची आवश्यकता काय? बघा हा इतिहास एवढ्याच करता सांगितलं का सत्संग इतका महत्वाचा आहे. म्हणून तर महाराज म्हणतात या संतास निरवी. किंवा मी शास्त्रीय पुरावा दिला. हा प्रसंग सांगितला ऐतिहासिक. शास्त्रीय पुरावा दिला. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्व निश्चलतत्व, निश्चलतत्वे जीवनमुक्तम. हा सत्संगाचा महिमा. आणखी काय करतो सत्संग? सांगतो भजन करा. विठ्ठल या संताशी निर्वी म्हणत असताना जीवनमुक्तीचं विलक्षण सुखही देणारा सत्संग आहे देहात असताना, आणि विधेयक कैवल्य देणारा सत्संग आहे. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्यावे अधमा संत शिवित कोबरा म्हणतात. म्हणजे बिघडलेली माणसं सुद्धा सुधारतात सत्संगतीमध्ये, आणि चांगली सुधारलेली बिघडतात सत्संगती म्हणजे कुसंगतीमध्ये. म्हणजे कुसंग हा बिघडलेला सुधारलेला बिघडवणारा तो कुसंग आहे, आणि बिघडलेल्याला सुधारणारा तो सत्संग आहे. म्हणजे संतांचा संघ आहे. देखणाचा संगी हिरा जो भंगला, आणि कुसंगी नाडेला साधू तैसा. बैसता संतापासी तैसी होय बुद्धी, बैसता चोरापासी तैसी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे असं म्हटलेलं आहे. म्हणून सत्संग हा नितांत गरजेचा आहे. म्हणून महाराज म्हणतात या संतासी निरवी हेच बदले हा, या संतासी निरवी हेच बदले या, आणि करोजे काजू नमा देवा, आणि करोजे काजू नमा हेची मजरी अनेक तुझे काही न बा. प्रश्न असा पडला या नाम कोणत्या संताशी? सर्वनाम पूर्व प्रधान बुद्धिस्त परामर्श. सर्वनाम नेगी मागच्या प्रधान विषयाचा बोध करून देतात, पण सर्वनाम प्रधान विषयाचा बोध करून देण्याकरता सर्वनाम ज्या नामाच्या उद्देशाने वापरलेले आहे ते नाम पहिले कळालं तर. नामाऐवजी वापरले जातात त्याला काय म्हणतात? सर्वनाम. नामाऐवजी ज्याचा वापर करतात त्याला सर्वनाम म्हणतात. मग या हे सर्वनाम आहे, पण त्याच्या अगोदरचं नाम कोणतं आहे जे तुकोबऱ्याला अभिप्रेत आहे? विठ्ठल या म्हणताना जे तुकोबऱ्याला अभिप्रेत आहे ते. पण तुकोबऱ्याला अभिप्रेत कोणतं आहे म्हणजे या म्हणतात जे ते. अहो हे काय उत्तर झालं का? हे उत्तर डॉक्टर बाबा म्हणत असतात. कसं उत्तर झालं? एक जावया सासरवाडीला
आणि मग राखीचा मोती देवी घाण राखी जावायचा मान सासूबाईला आनंद झाला. आणि सकाळी सकाळी जावई बापू उठले, ले लोटेचे झाडे, त्यांना जायची वेळ झाली. आता खेड्यापाड्यातलं गाव, आजू काही बाथरूम खेड्यापाड्यात काही ठिकाणी नाही. बरं असले तरी लोक त्याचा वापर करतीलच असं नाही. ते स्नान करतात ते वापरतात बुजून आणि मोकळ्या हवेला जाऊ म्हणतात आणि मोकळ्या लोकांना त्रास देऊ. विठाला जावई आवडीचा असल्यामुळे तिला वाटलं चिनपट देण्यापेक्षा, दुसरं काही एखादं टमरेळ देण्यापेक्षा तिने काय केला, पितळी गडवा दिला. 5 किलो मोठा गडवा दिला पितळी. त्या काळचा मोठा तो 5 किलोचा आहे, पितळी गडवा आहे, मोठा आहे. त्याच्यात भरून दिलं. म्हटले बापू तुम्ही आता जावई आहात, म्हणजे माझे पांडुरंग आहात, हे घेऊन जा. जावई गेले घेऊन. आता जावई जरा दृष्टांतात ते भोळसटच असतात. ते भोळसट जावई ते चेड्डीचा नाडा बांधता बांधता त्यांनी तो कार्यक्रम केला आणि चेड्डीचा नाडा बांधता बांधता लोटा तिथेच विसरला. ते तसेच घरी आले. सासूबाईने बघितलं आपलं परब्रह्म आलं, पण लोटा तिथेच विसरून आलं. ते जाऊ दे, आता जावई आहेत, आले असतील विसरून. पण तिने विचारलं जावई बापू, म्हणले बोला ना मामी, तुम्ही लोटा विसरून आला दिसताय. म्हटले हो. अरे लोटा विसरलाच. मग त्यांची ट्यूब पेटली. हा लोटा विसरलाच. म्हटले कुठे विसरला नेमका तेवढं सांगा, लेकराला जाऊन घेऊन यायला सांगते. मग कुठे विसरला तेवढं सांगा, लेकराला जाऊन घेऊन यायला सांगते. म्हटल्याच्या नंतर ते जावई म्हणायला लागले, सासूबाई जिथे शौचालय गेलो होतो तिथे विसरला. तुम्हाला नाही कळलं काही? जिथे शौचालय गेलो तिथे विसरला. आणि म्हणजे मग शौचालय कुठे गेलो होता? म्हणजे जिथे लोटा विसरला तिथे. आता कोणाच्या बापाला तपास लागेल का? याला शास्त्रीय परिभाषेमध्ये कोणता अभ्यास म्हणायचं काका? हे असे तुमचं मदत करत मी तुम्हाला कशाला बोलवलं बरं? अन्योन्य अभ्यास, अन्यच आहे ना, याला काय म्हणतात? अन्य भ्रमराचं पोपटाचं उदाहरण आपण. मग तो लोटा कुठे विसरला जिथं शौचालय गेलो तिथं, शौचालय कुठे गेला जिथे लोटा विसरला तिथे. हा अन्योन्य अभ्यास आहे. कसं उत्तर भेटेल हो? विठाला या संतांशी निर्वी म्हणत असताना या नाम कोणत्या, म्हणजे जे तुकोबऱ्याला अभिप्रेत आहे ते, आणि तुकोबऱ्याला अभिप्रेत कोणते या म्हणतात ते. हे काय उत्तर झालं का? आम्हाला समीचीन उत्तराची, योग्य उत्तराची अपेक्षा आहे. कारण नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणात वस्तुसिद्धी. मग असं या म्हणताना कोणत्या, याला इतिहास साक्षी, त्यालाच म्हणतात ऐतिह्य प्रमाण. आपल्याकडे प्रमाण किती आहेत? हा 4. 6 उपप्रमाण आणि 6 मुख्य प्रमाण. हे बोलताना विकू नको बाया. 6 उपप्रमाण आणि 6 मुख्य प्रमाण. मग 6 उपप्रमाण कोणते? तर ऐतिह्य, अभिनय, परंपरा, संस्कार, संभव आणि मानस, हे 6 उपप्रमाण आहे. आणि 6 मुख्य प्रमाण, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी 6 मुख्य प्रमाण आहे. तर ऐतिह्य प्रमाण म्हणजे इतिहास, हे असं घडलं, असा इतिहास साक्ष आहे. मग ऐतिह्य प्रमाण या संतासी म्हणताना तेही आपल्याला उत्तर देता येईल. एक ऐतिह्य प्रमाणे उत्तर देता येईल. मग ऐतिह्य प्रमाण जर पाहिलं तर प्रत्येक अवतारामध्ये तुकोबरायांनी भगवंताकडनं संतांच्या संघाची अपेक्षा केली आणि परमात्म्याने ती पूर्णही केलेली आहे. आपल्याकडे युग किती? 4. कृत, त्रेता, द्वापर, कली. बरोबर. कृतयुगामध्ये तुकोबरायांनी अपेक्षा केली, या संतांशी निर्वी देवानी अपेक्षा पूर्ण केली. त्रेतायुगामध्ये केली, द्वापर युगामध्ये पूर्ण केली, कलियुगात तर केलीच केली. कृतयुगामध्ये जगद्गुरु तुकोबरायाला या संतांची अपेक्षा होती. काय? हा संतांचा संघच विलक्षण आहे. बघा ना, अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदितेही त्याने वंदे केले म्हणतो ना आपण. पण मग निंदनीयला वंदनीय करणारा अंगीकार करून नारायणही आहे. पण बऱ्याच वेळेला नारायणाला एखाद्याला वंदे करायचं म्हणलं तर त्याचा फडशे पाडवून त्याला स्वरूपात मिळवून घेऊन मग वंदनीय करतो. पण त्याचा दुर्गुण घालून त्याला तसाच ठेवून वंदनीय करणारे संत असतात. विठ्ठल बघ, अगदी आपल्या जवळचं बोला. आता आपण कुठे आहोत? अलंकापूर नगरी. अलंकरोती ती अलंकावती. आणि मग आपल्या त्या पंक्तीला म्हटलं जातं आळंदी, काय ते श्लोक म्हणतात ना पंक्तीला जेवताना, नाही ते तर आहे हो. आळंदीला ज्ञानेश्वर देवाची करतो मी सेवा, सर्व मंडळी आनंदी जेवा, आनंदाने जेवा. नाही, आळंदी गावात ज्ञानेश्वर देवाची करतो मी सेवा, सर्व मंडळी आनंदाने जेवा, असं म्हणत असतात ना. हे असे तुम्ही ठरलेले आहे. हा असं येते. बघा, त्याच्याकरता सिद्ध संत लागतात. इंद्रायणी काठी आळंदी गावात ज्ञानेश्वर देवाची करी तुम्ही सेवा, सर्व मंडळी आनंदाने जेवा. कीर्तन झालं आताच मग बसताना येतात म्हणतात की नाही. मग आता या अलंकापुरीतले भगवान ज्ञानोबरायाकडे तुम्ही पाहणार आहोत. संतांनी अंगीकार केला तर खामा करता मंदिर झालं, हो की नाही? कुठे? नेवाशाला.
त्याच माऊलीने अंगीकार केला तर टोनगा वेद बोलला कुठे? आळे फाटाला. आणि आळे फाटाला त्याची समाधी आहे पैठणला. असं उत्तर द्यायचं, हे असं चुकीचं उत्तर द्यायचं आहे ना. आळे ज्ञानोबरांनी कृपा केली तर टोनगा वेद बोलला कुठे? पैठणला. बरोबर आहे. त्याच ज्ञानोबरांनी कृपा केली तर प्रेत उठलं, नुसतं उठलं नाही, शके 1272 तरी टीका केली. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला कुठे? नेवाशाला. बरोबर आहे. आणि त्याच माऊलीने कृपा केली, त्याच माऊलीने कृपा केली तर जड वंदनीय होते, जड भिंत वंदनीय होते कुठे? आळंदीला. आपण घाईत असतो, कधी कधी डॉक्टर बाबाच्या पाठाला जायचं असतं, इकडला पाठ आपला उशिरा सुटलेला असतो, तीच घेते म्हणतात महाराज मला थांबा. म्हणजे काय? आम्हाला ती भिंत दाखवा जरा. अरे तुझ्या घरात काय भिंती नाही का? भल्या घर असतात. हा, किचनची भिंती आहे, टॉयलेटची भिंती आहे, भिंतीच घर आहे. पण त्या भिंतीला पाय लावतो, पाठ लावतो, पण तिचं चुकून घातलं लोटांगण मोकळं पटांगण कधीच नाही. कधी तिचं दर्शन घेतलं का? पण या भिंतीला नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. अरे ती भिंत दगडमीठ मातीची आहे आणि ही भिंत दगडमीठ मातीची आहे, पण या भिंतीचा अंगीकार संतांनी केला, वंदने केलं तिला. एक नेवासाला गेल्याच्या नंतर त्या खांबाला टिकून बसले माऊली, त्याचं मंदिर झालं. कुंभमेळा भरतो त्याचा, आज कुंभमेळा भरतो. माऊलीने त्याचा स्वीकार केला. मला विचार करा तुम्ही, माऊलीने आपले मारुती बाबा म्हणत असतात, माऊलीने त्याच्याकडे पाठ केली बाबा तर त्याचं मंदिर झालं. कदाचित मोक केलं असतं तर काय झालं असतं? हा संतांचा विशेष आहे. आणि मग अशा संतांचा विशेष असल्यामुळे त्या संतांच्या संगतीमध्ये जर जडामध्ये एवढी क्रांती घडते तर आपण तर चेतन आहोत, आपण सजीव आहोत. आणि त्यांनी जर आपला अंगीकार केल्याच्या नंतर आपला का बरं उद्धार होणार नाही? हे मुमुक्षूचं वकिली पत्र घेऊन तुकोबराय देवाला म्हणतात या संतासी निरवी. कारण हा इतिहास साक्षी आहे महाराजांसमोर. पण या नाम नेमक्या कोणत्या? तर बघा, त्रेतायुग आपला सत्ययुगामध्ये असताना तुकोबराय कोणाच्या रूपात आहे? भक्त प्रल्हादाच्या रूपात आहे. बरोबर आहे ना? मग भक्त प्रल्हादाच्या रूपात असताना त्यावेळेला ते जर म्हणत असेल या संताशी निर्वी, तर दिला ना देवाने नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण नारायण बद्रीनारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 सत्यनारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. गर्भात आहेत, गर्भाची आवडी मातेचा डोहाळा म्हटलेला आहे. गर्भात असताना तुकोबरांनी मागणी केली, गर्भात असताना तो इंद्र घेऊन चालला कयाधूला. भक्त प्रल्हाद गर्भात असताना तेवढ्या देवाने वैष्णवाचा संग दिला, या संतांशी निर्वी दिलं. नारद म्हणला की भल्याग्रस्त कुठे येऊन चालला? तो म्हणला, इंद्र म्हणतो नाराय बासना बजगी बासू. संबंधीचा नाश केल्याच्या नंतर त्याची तपश्चर्या भंग होईल आणि आपलं हे आपली अधिक धोक्यात येणार नाही. कोण विचार करतो? इंद्र. पण सांगितलं अरे वेड्या, हिच्या उदरामध्ये फार मोठा हवप आहे, फार मोठा हरिभक्त आहे आणि म्हणून तू हिला नेऊ नकोस. मग काय करू? माझ्याकडे ते कयाधूला घेऊन देवर्षी नारद आपल्या आश्रमात जातात आणि देवर्षी नारद त्या कयाधू मातेला घेऊन जातात. तिथे तिला नवविधा भक्तीचं ज्ञान देतात. त्या कयाधूच्या उदरातला गर्भ ऐकतो आणि तो हिरण्यकश्यपू नंतर त्याला विचारतो, बाळा तू काय शिकलास? म्हटले बाबा तुम्हाला जे बरं वाटतं ते सांगू का तुमचं ज्याच्यात बरं आहे ते सांगू? काय बोलतात? नाही म्हणले बाळा जे बरं वाटायला काय, पण ते ज्याच्यात माझं बरं आहे ते सांग. म्हणले खरं? म्हणले खरं खरं. मग त्याला सांगितलं श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्ती सांगितली. ते हिरण्यकश्यपूला नाही पटली. काय काय त्यांनी मारण्याकरता प्रयत्न केला, पण जाको राखे साया मारण सके कोई जितने तारे गगन में उतने शत्रु होय कृपा करे एक रघुराज मालन बाका होय. परमात्मा देव तारिता कोण मारी? त्याने विचारलं कुठे आहे तुझा तारणहार? म्हटले बाबा कुठे नाही माझा तारणहार. अरे मला प्रतिप्रश्न करतो का? म्हटले हरी हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम से प्रगट भई मैं जाना. हरि व्यापक सर्वत्र समाना आप हरि भायर हरि बायर हरि
कुठे आहे तुझा तारणहार? बाबा कुठे नाही माझा तारणहार. तुझा तारणहार सर्वत्र आहे म्हणजे खांबात. अहो म्हणजे सर्वत्र आहे त्यावरती खांबात आहे ना. कणाकणात क्षणाक्षणात मनामनात जर त्याची व्याप्ती असेल तर तो ती इथे आहे म्हणजे हो. खांबावी लात मारली दुर्जेने स्तंभी नारायण प्रगटाला. 12 वाजता देव प्रगट झाले. सायंकाळच्या 6 पर्यंत ते हिरण्यकशिपूसोबत युद्ध केलं आणि शेवटी त्याला त्या उंबऱ्यापर्यंत नेला. अंकावर घेतला स्तनपान करण्याकरता नव्हे आणि त्याला नाखून दाखवले. बोल आता संपवतो तुला. तो म्हणाला शक्य नाही. म्हणजे का शक्य नाही? वरदान आहे म्हणले. कोणाचं? ब्रह्मदेवाचं. काय वरदान आहे म्हटले? मी तर पहिले अमरत्वच मागितलं त्यांना, पण ते म्हणायला लागले मीच मार का तुला कुठून अमर करू. मग त्यांना मी पर्याय व्यवस्था केली. चतुर आहे म्हटले मी. अरे म्हणले पण तू किती जे चतुर असला तर तुझा बाप त्यापेक्षा चतुर आहे हे तू का विसरलास? नाही म्हटले मला तुम्ही मारूच शकत नाही. का? मी सांगितलं देवाला मला दिवसा मरण नको, रात्री नको. म्हणले मग 12 वाजता तुझा कार्यक्रम केला असताना सायंकाळच्या सांज वेळेपर्यंत थांबण्याची गरज काय? कारण सांज वेळ ती दिवस नाही रात्र नाही. तो म्हणायला लागला पण मी देवाला म्हटलो तर आत नको बाहेर नको. म्हणजे उंबऱ्यापर्यंत ढकलत आणण्याकरता काय तिथे मारू शकत नव्हतं होतं. उंबऱ्यापर्यंत ढकलत आणण्याचं कारणच हे आहे तुला इथे आणायचं, कारण तू आता आत नाही बाहेर नाही. तो म्हणला नाही मी म्हटलो ते देवाला वर नको खाली नको. म्हणले मग मांडीवर घेऊन आई लेकराला स्तनपान करते तसं त्याच्याकरता घेतला का? नाही ना. तुला अंकावर घेण्याचं कारण तू आता वर नाही खाली नाही म्हटले मी ब्रह्मदेवाला म्हटलो होतो मला जडाकडनं नको, चेतनाकडनं नको, शस्त्राकडनं नको, आस्त्राकडनं नको. म्हणजे नख बघ ना, याला जड म्हणावं तर वाढतात, जड म्हणावं तर वाढतात म्हणजे जड म्हणता येत नाही. आणि चेतन म्हणावं तर कापल्यानंतर इजा होत नाही म्हणजे चेतनही म्हणता येत नाही. जड चेतनाचे विरहित आहे. नाही म्हणले पण शस्त्राकडनं नको, अस्त्राकडनं नको. अरे म्हटले नाखूनच बघ पुन्हा. शस्त्र कशाला म्हणतात ज्याच्या, आणि अस्त्र कशाला म्हणतात? जसं ब्रह्मास्त्र, ब्रह्मशिरास्त्र, ब्रह्मांडास्त्र, वायुअस्त्र, पशुपतास्त्र, नागास्त्र, गरुडास्त्र, अनेक अस्त्र आहेत. मंत्राच्या द्वारा जे सोडले जातात त्याला अस्त्र म्हणतात. आणि हातात धरून ज्याच्या द्वारा द्वंद्व युद्ध केलं जातं त्याला शस्त्र म्हणतात. आता हे हातात धरलेले नाही ना, हाताला आलेले आहे म्हणून हातात धरलेले म्हणून काही नाही, अस्त्र नाही. मंत्राद्वारा सोडले नाही म्हणून शस्त्र नाही. हे अस्त्रही नाही शस्त्र नाही म्हटले. मी ब्रह्मदेवाला म्हटलं होतं काय बोल सांग काय म्हटलं होतं? मी ब्रह्मदेवाला म्हटले 4 योनी 84 लक्ष खाणी ही सृष्टी देवा तुम्ही निर्माण केली. म्हटले हो. मग तुमच्या फॅक्टरीतल्या म्हणजे तुमच्या सृष्टीतल्या कोणाकडनंच आपल्याला मृत्यू नको. म्हणजे मग विचार कर ना, ब्रह्मदेवाच्या सृष्टीतलं हे मॉडेल आहे का याच्या सृष्टीतलं ते आहे? काय डोकं पेटलं तर लावा. जयाची नाभी कमळी जन्म चतुराला नाव. अरे माझ्या फॅक्टरीतला तो आहे, त्याच्या सृष्टीतला मी नाही पण मी ब्रह्मदेवाला म्हटलं होतं मला नराकडनं नको, मानवाकडनं नको, म्हणजे 4 येऊन त्याच्यात कशातच नको. म्हणजे इकडे बघ ना, हे नृसिंह रूप धारण करण्याचं काय मला काय म्हणजे त्याला काय धैर्य सोनी येणे अवघी पांडुरंग हे काय एखादं काय हे त्याला काय म्हणतात प्रदर्शन करायचं होतं का? नव्हे तुझ्याकरता हे नर नाही, कारण शरीर नराचं आहे आणि मुखकमल हे पशुच आहे. याला पशु म्हणता येत नाही, मनुष्य म्हणता येत नाही, म्हणून त्याला नृसिंह असं नाव आहे. नर आणि सिंह या दोन्हीचा ऐक्य केलेला आहे, त्याच्याकरता घेतलेला आहे. नाही म्हटले मी ब्रह्मदेवाला म्हटलं होतं 12 महिन्यातल्या कुठल्याच महिन्यात आपल्याला मरण नको. म्हणजे 12 महिन्यातल्या कुठल्याच महिन्यात नाही तर धोंड्याचा महिना काय आता तो जावायने हल्ले बळकावलेला आहे, जावायने अतिक्रमण केलेलं आहे. मग ते धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास, म्हणजे प्रत्येक महिन्यातले काही महिने सारून दिवस सारून तो निर्माण केला. हा तुझ्याकरता स्पेशल काढलेला आहे. बोल. तो म्हटलं देवा आता संपवलं मग माझ्याकडे काय पाहतं. पण त्यावेळेला भक्त प्रल्हादाच्या रूपात असणार देवर्षी नारदाचा सहवास जगद्गुरु तुकोबाराला त्यांनीच दिला. त्यावेळी म्हटलं असं या संताची निर्वी तर त्या संताचा सहवास दिला. पुढे तेच आले कुठे? त्रेतायुगामध्ये. आणि त्रेतायुगामध्ये आल्याच्या नंतर अंगदाच्या रूपात आले. अंगदाच्या रूपात आल्याच्या नंतर त्या वालीला परमात्म्याने संपवलं, तारेचं सांत्वन केलं आणि तारेने वालीने शेवटी त्या अंगदाचा हात सुग्रीवाच्या हातात देऊन भगवान प्रभू रामचंद्राला सांगितलं याला तुमच्या सोबत घ्या. पण प्रभू रामचंद्रच म्हटलेलं माझ्यापेक्षाही माझ्या संताच्या सहवासात हा राहिला पाहिजे. आणि म्हणून दक्षिणेच्या त्या लंकेच्या दिशेने सीताशोधाची मोहीम आखली. त्याच्यामध्ये अंगदाच्या आधिपत्याखाली पण त्यात संत होते कोण? माझा प्राण प्रभू राम मुखी नाम बोला जय श्रीराम. माझा प्राण प्रभू राम मुखी नाम बोला जय श्रीराम.
प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय जय राधे. मला काही रामकथा करायची नाही. हा नाही लागू दे ना, ज्यांना लागले ते जाऊ शकतात. आग्रह नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझा प्राण प्रभू राम मुखी नाम बोला जय श्रीराम. म्हणजे त्रेतायुगामध्ये असताना हनुमंतरायाचा सत्संग अंगदाच्या रूपात असणारा तुकोबरायला भेटला या संताशी. पुढे द्वापार युगात या. द्वापार युगामध्ये उद्धवाच्या रूपात असताना भगवान परमात्म्याने सांगितलं, उद्धवजी भगवान परमात्म्याच्या डोळ्याचे अश्रू पाहिले. उद्धवजी विचारतात, तेव्हा का बरं रडता? तुका म्हणे तेथे पिशे येथे तेशे असेल. त्यांचं रडणं थांबलं का माझं थांबलेलंच आहे. तू जरा ज्ञानी आहे, विद्वान आहे, पंडित आहे, जा चार समजूच्या गोष्टी सांग त्यांना. उद्धवजी गेले, पण जाताना ज्ञानी म्हणून गेले आणि येताना भक्त म्हणून आहे. राधाराणीचा सहवास, भक्ती स्वरूपिणी माता राधाराणीचा सहवास त्यांना घडला. म्हणजे त्रेतायुगामध्ये त्यांचा संघ घडला या सहवासात. आणि तेच उद्धवजी आपल्या कलियुगामध्ये प्रेममूर्ती नामदेव महाराजच्या रूपात आले. नामदेव महाराजच्या रूपात असताना जगद्गुरु आपलं हे ज्ञानोबा आहे आपला याला पंढरपूरला गेले. हो वैकुंठ पंढरपूर त्यावने थोर महिमा आहे. त्या पंढरपुरामध्ये नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. आणि मग नामदेव महाराजांच्या रूपात असताना भगवान परमात्मा पांडुरंग ज्ञानोबराला विचारतात, अचानक इकडे कसे? म्हणले, देवा तीर्थयात्रेचा मानस आहे. मग कोणीतरी सोबतीला असावं. कोण पाहिजे? माझे जातीचे मज भेटू कोणी. प्रत्येक क्षेत्रात आपल्या जातीचा असला की काळ कळत नाही, काळवेळ कळत नाही. आणि तो जातीचा नसला का मग डोक्याला ताप झाल्याशिवाय राहत नाही. मग माझी जातीचे मज भेटू कोणी, आवडीची धनी फेडावया. बरोबर, इच्छा आहे तुमची, कोण पाहिजे तुम्हीच सांगा. म्हणले नामदेव. म्हणले घेऊन जा. नामदेव महाराज म्हणले, वा देवा, काल काय बोलला तर आज काय म्हणताय? मग देव म्हणे, नामा पायी ज्ञानदेव मीची आहे, तू आणि मी नाही तुझा. ज्ञानदेव आत्मा माझा जा तर खरं. तरी नामदेव महाराज शर्त घातली, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेगी मी तयाचे दर्शन. अरे नको घेऊ रे बाबा, नामा जा तर खरं. गेले. आणि काय एखादी लेक असते ती नांदायला प्रथमतः जाताना इतकी शोक विवल होते, सर्वाला वाटतं हे जगेल कशी, राहील कशी, संसार करेल कसे. पण ती 4-2 लेकराची आई झाली. तिचे वडील सिरियस असले की ते म्हणतात, बेटा हे डोळे भरून पाहू दे, जगाचा निरोप घ्यायला मोकळा. ती म्हणते, कुठे हे मुंबई आणि कुठे आपला कोलकाता, इतका दूरचा प्रवास, पिकलेलं पान तुम्ही आज न उद्या गळून पडणार. 4 चक्र घालण्यापेक्षा बाबा मी सावडायला येते ना. ऐकता ना तुम्ही? म्हणजे एक लेकी संसाराचा रंग असा आहे की ती रंगल्याच्या नंतर आई बापाला विसरते, माहेरला विसरते, घराला विसरते आणि इकडली होऊन जाते. तसं नामदेव महाराज काही क्षण असा झाला ज्ञानोबरायाच्या सहवासामध्ये, पंढरी आणि पांडुरंगाला विसरले आणि ते ज्ञानोबरायाचेच होऊन बसले. पण आल्याच्या नंतर ते त्र्याहत्तर झाली, माऊंड झालं. आणि मग ज्ञानोबराय समाधिस्थ झाले तिकडे. आता वेळ कमी असल्यामुळे लगेच झाले. पण मग नामदेव महाराज रडायला लागलेत.
ज्ञानोबासी भेट व्हावी देवायशी सोय लावी तरीच येईल पंढरीस दृष्टी देखील ज्ञानास. देव म्हणायला लागले असं नाम्या का रे विसरला का रे सगळं. म्हणजे काय अरे तीर्थयात्रेला असताना ज्या वेळेला आपण काशीला गेलो काशी विश्वेश्वर ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ दोघे ऐसे बोलत चालत दोघे आले गंगा. मग ज्ञानोबाची पायी मिठी गाडी गंगा माई. त्यावेळेला तूच सांगितलं ना नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई. आता कुठे गेला वेदांत. नामदेव महाराज म्हणले बाई देवा मला तो वेदांत नाही सांगायचा माऊलीची भेट पाहिजे. आणि देवाने आग्रह केला माऊली समाधीतनं बाहेर आले. नामदेव महाराजचं सांत्वन केलं पुन्हा समाधीला जाऊन बसले आणि तेच नामदेव महाराज घुमते घुमते घुमांतच शिले गए. त्यांनी ऐकलं एका दरोडेखोर रत्नाकर दस्यू डाकू त्याने देवाचं शतकोटी रामायण केलं. मग मी काय करणार आहे शतकोटी तुझे करीन अभंग. त्यांनी प्रतिज्ञाच केली आणि मग ती प्रतिज्ञा केल्याच्या नंतर देव म्हणला लागले हे नाम आहे असं कुठे असतं करे. उचलली जीव लावली टाळ्याला. नाम म्हणे केशी राजा केला नेम चालवे माझा काय करायचंय तू बघून घे देवा. मी प्रतिज्ञा केली. सरस्वती मातेला आज्ञा दिली. राजा इगो नाही दोघी सासू सुना. राजा इगो नाही दोघी सासू सुना. नामा नामा जाना बापले का. 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 नाना विटा गोंदा माडा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र जाते वंशी. लढाई बोडाई ये साई साखराई चौघे सुना पाही नामयाच्या. लिंबा या अभंगामध्ये जनाबाई महाराजांनी सगळ्या सदस्याची नावं सांगितली. हे मला सांगायचं 14 जणांचा परिवार आहे आणि सगळ्याच्या जिभेवरती सरस्वती माता नृत्य करायला लागली. पण तरी उरले ते शेवटी लावे तुका. मग नामदेव केले स्वप्न माझे जागे सवे पांडुरंगे येऊन या सांगितलेले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नाही. आणि मग साळुंकी मंजुळ बोलत तशी वाणीची कविता धनी वेगळाची. क्षराक्षरा वेगळा तुका होनी निरळा पाही निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. वेदाचा तो अर्थ अमासीचा ठावा ऐराने वावा भारण माता वाचा बोलू वेद नीती करू संती केले ते. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय अभंग रचना करायला लागले. असे अनेक अभंगाची रचना केली. त्यातली याही अभंगाची रचना केली. आणि या अभंगाची रचना करत असताना तुकोबाराय म्हणतात या संतासी निरावी हेची मत आणि तुझे काही मागू देवा. आणि तुझे काही न मागू देवा. या संतासी निरावी हेची मत दे. आता तरी आपल्या लक्षात आलं हा इतिहास आपण पाहिला. प्रत्येक युगामध्ये या संतासी त्रेतायुगात म्हणताना या संतासी नारदासी. आपलं सत्ययुगामध्ये त्रेतायुगात या संतासी नाम काय भक्तीच्या त्या वाटांमध्ये दावाव्या सुभटा शरण शरण हनुमंत यांच्याशी. पुढे द्वापार युगात आले तर या संतासी नाम श्री राधिकाया मृदार विंदे पदार विंद मी विराजते मी त्यांच्याशी. आणि कलियुगात म्हणताना या संतासी नाम ज्ञानोबरायाशी. पण विशेष आहे इतर 3 युगामध्ये डबल नाही. पण कलियुगामध्ये नामदेव महाराजाच्या रूपात असताना सुद्धा या संतासी आणि तुकोबरायाच्या रूपात आलं तरी या संतासी. नामदेव महाराजच्या रूपात असताना या संतासी मी म्हणत नाही कारण माझी इच्छा नसताना तू पाठवलंस. आता मी होऊन तुला विनंती करतो या संतासी निर्वी हे चिमज देई आणि तुझे काही न मागू देवा. आता तरी लक्षात घ्या या संतासी म्हणजे ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी सर्वज्ञा.
विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा चतुराक्षरी ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी सर्वज्ञ ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ज्ञाता ज्ञेनी जागी होय ऐसी प्रतिज्ञा ज्ञानाग्ने पापे जळती हे ज्याची आज्ञा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. मग या संताशी म्हणजे ज्ञानदेवासी ज्ञानोबरायासी या संताशी हे चिमज दे अनेक तुझे काही न मागो देवा. आणि या करता देवा तुम्ही शांत बसू नका बरं उदार व्हा बघू. आता उदार Yeah.
एक ऐतिह्य प्रमाण, दोन अनुमान प्रमाण आणि तीन आहे शब्द प्रमाण. त्यातलं प्रमाण उत्पादिता विद्या प्रबलम प्रमाणम विना न नश्यती शब्दात प्रबलम मानम न इक्षते असं पंचदशिकार विद्यारायण स्वामी म्हणतात. त्यात सर्वात प्रबल प्रमाण शब्द प्रमाण आहे. आणि शब्द प्रमाणाने सुद्धा म्हणजे ऐतिह्य प्रमाणाने या संताशी म्हणजे ज्ञानोबरायशी, नंतर अनुमान प्रमाणाने या संताशी म्हणजे माऊलीशी. का? कारण वावा वाटी जनान तुका म्हणे साठी गुणा. जो मनुष्य निर्गुण असतो किंवा अवगुणी असतो तो कुणाला नको येऊ नसतो, आणि जो गुणवान असतो तो सर्वाला हवा असतो. तर माऊलीकडे कोणते गुण आहे असं जर तुम्ही म्हणाल तर जगातलं कोणता सद्गुण नाही का जो माऊलीकडे नाही? जगातील सगळे सद्गुण माऊलीकडे आहे. अगदी ज्ञान म्हणाल तर ज्ञानाचा सागर जनाबाई महाराज म्हणतात, ज्ञानियाचा शिरोमणी नाथबाबा म्हणतात, ज्ञानियांचा राजा तुकोबराय म्हणतात. म्हणजे ज्ञानात ती महान आहे. परत चमत्कार आपण म्हणतो, चमत्काराशिवाय नमस्कार. जो चमत्कार जगाच्या बापाला जमला नाही तो चमत्कार त्यांनी करून दाखवला. जडावर देवाची सत्ता आहे पण जड गोवर्धन वर आहे, देव खाली आहे. आणि जडावर माऊलीची सत्ता आहे, इथे जड भिंत खाली आहे, माऊली तिच्या वर आहे. बरं, जड गोवर्धन घेऊन गोकुळात देव गेले नाही, गोकुळ वासियाला म्हटले इकडे या. आणि इथे ज्ञानोबराय भिंत घेऊन विश्रांत वडाकडे चांगदेव महाराजकडे गेले. म्हणजे देवापुढेही चमत्कारातही ज्ञानोबराय महान. बरं, स्वदेश पूज्यतो राजा विद्वानो सर्वत्र पूज्यते. विद्वानाची, राजाची स्वतःच्या देशात पूजा होती, विद्वानाची सर्व जगात पूजा होती. त्याही बाबतीत महान आहे. म्हणजे जगातला एकही सद्गुण नाही का जो माऊलीकडे नाही. म्हणूनही या संतांची म्हणजे माऊलीशी. आणि शब्दप्रमाणे म्हणताना एक शेवटचं प्रमाण म्हणतो आणि थांबतो. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना.
साधू थोर झाला साधू थोर झाला साधू थोर झाला साधू थोर झाला सदा युगी साधू थोर झाला 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 साधू थोर जाना साधू थोर जाना कलिबी थोर शब्द किती वेळेला आला 3 वेळा शरण एक आणि थोर शब्द 3 वेळा माऊली तिन्ही दृष्टीने थोर आहेत म्हणून साधू थोर आहेत माऊली थोर साधू आहेत साधू बोध झाला त्यांनीच सांगावं नुरुनिया ठेला ठाईच मोराला अनुभव माऊली क्रियेत थोर आहे कारण परिणामवाद सांगतात एक आता एक मिनिटं वेदांत कारण नाही सांगितलं तर मला झोप येणार नाही 2-3 मिनिटं बघ माऊली क्रियेत थोर आहे कारण परिणामवादाचा विचार ठेवतात माऊली भावनेत थोर आहे दृष्टी सृष्टी वादाचा विचार ठेवतात आणि माऊली विचारात थोर आहे अजातवादाचा विचार सांगतात आता परिणामवाद म्हणजे ज्याच्यामध्ये प्रतीती असते आणि सिद्धी असते दृष्टी सृष्टीवाद ज्याच्यामध्ये प्रतीती असते पण सिद्धी नसते आणि अजातवाद ज्याच्यामध्ये प्रतीती नसते सिद्धी नसते परिणामवाद सांगत असताना आगा कर्मीजही उरावे ही माऊलीची ओवी पाहावी दृष्टी सृष्टीवाद सांगत असताना माऊली म्हणतात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा आणि अजातवाद सांगताना माऊली म्हणतात आगा जे झालेची नाही त्याची वार्ता कसं काय परिणामवाद सांगत असताना माऊलीची क्रिया पाहावी माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेणेगुडी वारी आणि दृष्टी सृष्टीवाद भक्तीचा प्रांत पाहत असताना माऊलीची भक्ती पाहावी ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरीण धरुण श्रीहरी जपे सदा ज्ञानदेव घेतलेले दान हृदयी धरुणी या ध्यान समाधी बैसरा निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंद आणि अजातवाद म्हणत असताना माऊली या संसाराचा त्रैकालिक अत्यंत अभाव सांगतात जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवरू विठ्ठलाचे निज धर्म हा चोकडा अशी सांगणारी माऊली आहे म्हणून ते क्रियेत थोर आहे भावनेत थोर आहे विचारात थोर आहे डॉक्टर बाबाचे शब्द क्रियेत थोर काय भ्रष्टता नाही भावनेत थोर काय व्यभिचार नाही आणि विचारात थोर काय संशय नाही क्रियेत भ्रष्टता असली की आचार दृष्टी सदा कष्टी भावनेत व्यभिचार असला की त्या माणसाला रात्रीची झोप येत नाही आणि विचारात संशय असला का त्याचा विनाश व्हायला वेळ लागत नाही पण माऊलीनी कर्मच असं केलं का ज्याच्यात भ्रष्टता येणारच नाही भावनाच अशी ठेवली का ज्याच्यात व्यभिचार येणार नाही आणि माऊली म्हणतात घनु माझे खुनखुना वारा वाय ऋणझुना भवतारको हा काना वेगी भेटावा आणि विचार असा करतात ज्याच्यामध्ये एकमेव अद्वितीय ब्रह्म न येणार नसते किंचन हि किंचनापि नाना नास्ति किंतु एकमेव अद्वितीय ब्रह्म अस्ति मत्तः परतरं नान्यत् किंचित् अस्ति धनंजय मयि सर्वमिदं कृतं सूत्रेमणि गणायव यं लब्ध्वा चापरं लाभ मन्यते नादिकं तथा यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि न विचाल्यते मेरूपासून थोरे देह दुःखाची डोंगरी दाटे पडी भरे परी चित्त न दटे दुसऱ्याची सिद्धीच होत नाही द्वैत सिद्ध झालं का भीती राहील ना दुजे जवळ घडे तवतो संसार भई जोडे आईची आपली तोंडे बोलते वेत पण द्वैताची सिद्धीच होऊ देत नाही म्हणून असे थोर असणारे जे माऊली आहेत त्या संताशी निर्वी या संताशी निर्वी हे चिमच देई आणि तुझे काय न माग देवा कधी तर मागणे ते तुझं प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा माझं एकच मागणं आहे या संताशी निर्वी हे चिमच देई चकार वापरून गुरुवर्य ज्यांचा आशीर्वाद टाकलेल्या पत्रिकेमध्ये शांती ब्रह्म बाबा आणि दुसरे गाथामूर्ती राऊत बाबा त्या राऊत बाबाचं वाक्य आहे चकार फार मोकार
भल्याला भला करतो बेकार आणि तो चकार वापरून सांगतात या संतासनी हेची मज आहे, या व्यतिरिक्त मला दुसरं काही नको आणि तुझे काही न मागो देवा. मला वाटतं आपणही आता आनंदित आहोत. कल्पना करा तुकोबरायासोबत तुकोबरायाचा अभंग घेऊन माऊलीच्या मंदिरात आपण गेलो आहे ना, किंवा आपण पांडुरंगाकडे गेलो असं म्हणा, हा अभंग घेऊन पांडुरंगाकडे गेलो, पांडुरंगाकडे उभा राहून आपण म्हणावं देवा या संता श्रीदेवी हेची मदत देई अनेक तुझे काही न मागो देवा. आणि मला आणखी वाटतं हे 16वं पुण्यस्मरण आहे ना, मग हा अभंग घेऊन आपण पांडुरंगाकडे म्हणावं या संता श्रीनिर्वी वेदांत केसरी आपले गणपत बाबा जवळेकर या संता श्रीनिर्वी हेची मज देई अनेक तुझे काही न मागो देवा असं आपण म्हणावं. आणि ते म्हणतायत पिता पुत्र म्हणतायत त्यांच्यासोबत आपणही म्हणावं आणि ते आपल्याला घेऊन जाऊन ते पांडुरंगाकडे म्हणतील या संतासी निर्वेजी म्हणजे माऊलीकडे निर्वी. कारण अलंकापुरी आहे अलंकरोती ती अलंकावती. आपल्या सर्वाला जे काही भक्तिप्रेमाचं सुख असेल जीवनमुक्तीचं विलक्षण सुख असेल ते भगवान ज्ञानोबराने द्यावं. आणि याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा तुका म्हणे मुक्ती परनिधी नवरी आता दिवसचारी केली वेळी असा लाभ आपल्या सर्वांच्या जीवनात हो अशी पवित्र कामना या 16व्या पुण्यस्मरणाच्या जागराच्या कीर्तनाच्या निमित्ताने करू आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. बहुसंख्येने असणारे आपण सर्व श्रोतृवृंद वारकरी वृंद कीर्तन भक्तीवर प्रेम करणारे काकाच्या सहवासातील असणारी सर्व मंडळी माझ्या माता भगिनी ही गाण कुकेडा मंडळी भजनी मंडळी गोड मृदंग वादक साऊंड सिस्टीम विणेकरी टाळकरी सर्वांनाच अंतकरणापासून पुनश्च एकदा त्रिवार धन्यवाद देऊन आजच्या चिंतन सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. वर हात करा. आपण तिन्ही भजन आता एकदा घेऊ सर्वांनी बोला. हरी विठोबा रखुमा जय